स्फटिकद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण सर्वजण एका अलौकिक अतींद्रिय गुरुआज्ञेवरून असणारी जी प्रातिभानुभूती, ती अनुभूती कथन करण्याची जी आज्ञा श्री गुरूंची झाली, त्यावरून संत सम्राट भगवान माऊली या ठिकाणी शब्दरूपाने स्वानुभूती, आणि ती स्वानुभूती जीवांच्या सारखी जे अनित्याला विषय करणारी अशी नाही, तर अमृत स्वरूप असणारा जो अनुभव, त्या अनुभवाचं कथन करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहे। आणि त्याचं नित्यानंद ऐक्यदीपिका नावाची शिवकल्याण स्वामींनी केलेली जी एक पारंपरिक टीका आणि वेदांताचा तात्पर्यभूतार्थ कथन करणारी टीका, तिथं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। त्यामध्ये श्लोक पंचक आणि आत्तापर्यंत 36व्या शिवशक्ती समावेशन या प्रथम प्रकरणाच्या आपण यथाशक्ती यथामती त्याचं चिंतन करीत आलो। आता 37वी ओळ आहे की निदैलेनी भातारे जे विये चराचरे जेचा विसावला नुरे अंबुलेपणही। साधारणतः या प्रकरणाचा झोक किंवा धोरण आहे प्रकृती पुरुषाचं किंवा शिवशक्तीचं रूपक करून त्याद्वारा शिव आणि शक्ती यांचं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाचा आत्मत्वाने परिचय करून देणं किंवा आत्मत्वाने दृढ अपरोक्ष साक्षात्कार करून देणं। याचा अर्थ असा आहे की दृढ साक्षात्कार करून देणं हा तर सिद्ध अनुवाद आहे, सिद्ध वस्तूचा अनुवाद आहे, परंतु जी सिद्धाची लक्षणं, ती साधकाची साधनं, या रीतीनं त्याला आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी याची उपयोगिता आहे। आणि आत्मसाक्षात्कार झालेला पुरुष आपली अनुभूती शब्दाच्या द्वारा कथन करीत आहे। अशा प्रकारचं याच्यामध्ये जी साधकाची साधनं तर सिद्धाची लक्षणं किंवा सिद्धाची लक्षणं ती साधकाची साधनं, या रीतीनं आपण या ग्रंथाकडे पाहायचं। कारण माऊली म्हणतात की मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी योग्यता भेद अनुभवामृत आस्वाद विरुद्ध जव, अशी याची स्थिती असल्यामुळं काल आपण चिंतन केलं की सर्वच पुरुषाचे अधिकारी आहे। ज्याला वाटतं की मला अमृतानुभव कळावा किंवा मला अमृतानुभव यावा असं ज्याला वाटत असेल, अविनाशी अशा प्रकारची स्वानंदानुभूती नित्यसिद्ध असणारी, तिचा मला परिचय व्हावा किंवा तिच्याविषयी माझ्या अंतःकरणातला भ्रम निवृत्त व्हावा असं ज्याला वाटतं, तो ह्या ग्रंथाचा अधिकारी आहे। या ठिकाणी म्हणायला गेलं तर ह्या ग्रंथाचा अनुभूती घेणारा अधिकारी हा अत्युच्च कोटीचा अधिकारी आहे। खरं तर अत्युच्च कोटीचा अधिकारी आपण जर ह्याच्यामध्ये असणारं प्रमेय किंवा त्याला अनुसरून असणारी इतर प्रमेये जरी आपण पाहिली, तर त्याच्यामध्ये अत्युच्च कोटीचा विवेक, अत्युच्च कोटीचं वैराग्य, अत्युच्च कोटीची समाधी षटकं आणि तीव्रतर मुमुक्षुत्व असेल तर आणि तरच मनुष्य अमृतानुभवाचं आस्वादन करू शकतो, अन्यथा नाही। पण ज्ञानोबारायांनी अशा प्रकारचं वर्णन केलेलं असल्यामुळं आपल्याला असं म्हणावं लागतं, जर तो मनुष्याला जर इच्छाच असेल तर तो हा अधिकार वाढविल, आणि अधिकार वाढवीत तो ह्या परमपदाला किंवा ज्ञानोबारायांच्या मनोगताला तो अनुसरेल। अनुसरत असतानाच अधिकाराची उंची, अधिक प्रमेयाचं आकलन, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात याच्यामध्ये। म्हणून हा अमृतानुभवाचा अधिकारी ज्ञानोबारायांनी सर्वांना, ज्याला अमृतानुभव यावा असं वाटतं, तो ह्या अमृतानुभवाचा अधिकारी। जर त्याला आणि खरं तर प्रत्येक जीवाची मागणी पण हीच आहे, परंतु आपली मागणी उत्कट झाली की नाही हा स्वसंवेद्य विषय आहे। आणि ही मागणी उत्कट होऊन खरोखरच आपल्याला देहमवा पातयामी कार्यमवा साधयामी इतकी उत्कटता निर्माण जेव्हा होईल आपल्याला, तेव्हाच ही अनुभूती आपल्या ठिकाणी स्थिर होईल। नाही तर त्याची यथार्थता जी आहे ती अनुभवाला येणार नाही। ह्या ग्रंथाचं चिंतन करत असताना प्रत्येक गोष्टी आपली कोणत्या ठिकाणी कमतरता आहे हे मनुष्याला जर त्यांनी स्वतः अंतर्मुख वृत्तीनं जाणलं, आपली समाधी षटकामध्ये कमी आहे म्हणून
की आपल्या ठिकाणी विवेकामध्ये कमी पडते, तो त्या विवेकाची पूर्तता या ग्रंथातून पूर्णपणे होते. वैराग्याची पूर्णता होते. इतके वैराग्याची पूर्णता होते की स्वामी महाराज म्हणायचे की वैराग्याविषयी वैराग्य निर्माण होईल एवढं. कारण ह्याच्यामध्ये वैराग्य वेगळं शिकायची गरजच नाही. कारण याच्यामध्ये सांडी मांडी परते टाकी, याच्यात सांडणंही नाही मांडणंही नाही. त्यामुळे वैराग्य करायचं कशाविषयी असा प्रश्न आहे. परमात्म्याविषयी वैराग्य करता येत नाही, कारण ते आपलं स्वरूपच आहे. आणि मिथ्या पदार्थ आहे, त्यांची सिद्धीच नाही, त्यांच्याविषयी वैराग्य काय करायचं. आणि हे खरं वैराग्य आहे. हे वैराग्य निर्माण होईल. समाधी षटकं कशाला म्हणतात हे माहीतसुद्धा नसताना समाधी षटकं त्याच्या अंगभूत होतील, आहे की नाही. आणि त्याची जी जिज्ञासा आहे ती आपोआप या ग्रंथामध्ये उत्तरोत्तर वृद्धिंगत होईल. मुमुक्षुत्व जे आहे त्या मुमुक्षुत्वाला जागृती येईल. अशाच प्रकारची ही रूपक आहे. नाहीतर हे शिवशक्ती समावेशन प्रकरणे आपण पाहिलं तर याच्यामध्ये सगळे शृंगार रस आहे. जर पाहिला तर नीतिशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर पतीपत्नीचा व्यवहार कसा असावा, वेदाच्या पूर्वमीमांसेच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याच्या मर्यादा काय आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसून येतात. आणि तसं पाहिलं तर साहित्य शृंगार रस आहे, काव्य आहे, पण माऊलीची दृष्टी आहे वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. तर परतत्वाचा स्पर्श या ठिकाणी माऊली आपल्याला मुख्यत्वाने सांगतात. त्याच्यापैकी ही ओवी आहे की निदैलेनी भातारे जिये विये चराचरे, जियेचा विसावला नुरे आंबुले पणही. निदैलेनी भातारे, भातार म्हणजे पती, निदैलेनी म्हणजे निजला असता, झोपला असता. जे चराचरे विये, जी ह्या सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती करते, जी म्हणजे जी प्रकृती पुरुष झोपला असता ह्या चराचर विश्वाची उत्पत्ती करते. आणि जियेचा विसावला, आणि जी जियेचा विसावला आंबुलेपणही नुरे, आणि जी विश्रांतीला प्राप्त झाली असता तिचं आंबुलेपण, ज्यात त्याचं आंबुलेपण म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी असणारं पतित्व किंवा पुरुषत्व हेही नुरे, हेही त्या ठिकाणी उर्वरित राहत नाही. अशा प्रकारे म्हणजे त्याचं ती जेव्हा विसाव्याला प्राप्त होते तेव्हा त्याचं पतित्व देखील नाहीसं होतं. अशा प्रकाराने सांगितलं. इकडे तर सांगतात आता हे पहिली ओवी. तर या ओवीमध्ये असं आहे की या समोर असणारा अधिकारी ज्याला दर्शनशास्त्राचा परिचय आहे, वेदाचा परिचय आहे, स्मृतिग्रंथाचा परिचय आहे, अशा प्रकाराने ह्या सगळ्या प्रस्थानांचा परिचय आहे, तर त्यात तो समोर आहे. त्यामुळे हे काही केवळ काव्य नाही ही ओवी म्हणजे. तर आपल्याला माहितीच आहे की ह्या ग्रंथाचं आपण जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हाच याच्यामध्ये काहीतरी आपल्याला तत्त्व शोधायचे, तत्त्वाचं संशोधन करायचे. म्हणून या ठिकाणी इथं फक्त पुरुष झोपला, पुरुष झोपला म्हणजे काय की पुरुष जो आहे तो आपल्या विशेष रूपाने प्रगट झाला नाही, म्हणजे तो आपल्या सामान्य स्वरूपात राहिला. कारण सामान्य चैतन्य, बरोबर ना, हे माया आणि माया कार्याच्या विरोधी नाही. सामान्य म्हणजे तो सामान्य रूपामध्ये राहिला, अवाच्य रूपामध्ये राहिला. तर ते जे चराचरेवी आहे तर त्याचं सत्ता स्फुरण घेऊन ही प्रकृती जी आहे ही सर्व चराचर विश्वाच्या रूपाने परिणाम पावते. त्यालाच म्हणतात की ही चराचर विश्व प्रसवते विये. आणि जियेचा विसावला, आणि जियेचा विसावला आंबुलेपणही नुरे, आणि ती विश्रांतीला पावते. म्हणजे ज्या वेळेला पुरुष, बरोबर ना, ज्या वेळेला तो पुरुष विशेष रूपाने जागा होतो, बरोबर, जागा झाला की ती प्रकृती काय होते, प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृती तो राहतच नाही. त्या ठिकाणी प्रकृती जी आहे ती अधिष्ठानामध्ये लीन होऊन जाते. ही ते अधिष्ठानामध्ये लीन जेव्हा होते तेव्हा प्रकृती सापेक्ष आलेलं त्याचं जे पुरुषत्व आहे किंवा पतित्व आहे, त्या पतित्वही ती घेऊन त्या ठिकाणी नाहीसं करते. जयाचा विसावला, त्यामुळे तिच्या सापेक्ष आलेला जो पुरुषत्व भाव होता तो पुरुषत्व भावही जातो. आणि आंबुलेपणही नुरे, त्याचं पुरुषत्व त्या ठिकाणी उरत नाही. पण कधी जियेचा विसावला, जी विश्रांतीला प्राप्त झाली असतात, तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा ती राहतच नाही. तिच्या विशेष पुरुषाच्या विशेष रूपामध्ये ती राहतच नाही. तिथं न राहणं हे ह्या प्रकृतीचा विसावा आहे. प्रकृतीचा विसावा कोण ज्या अधिष्ठानामध्ये ती भासली होती त्या अधिष्ठानामध्येच ती प्रकृती अधिष्ठान ज्ञानाने एक ऐक्यभावाला प्राप्त होते. त्या ऐक्यभावात
प्रकृती आणि पुरुष हा भाव राहत नाही. मग प्रकृती पुरुष हा सापेक्ष भाव न राहिल्यामुळं त्या निरपेक्ष स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला पतित्वाचा किंवा पुरुष भावाचा पुरुषत्वाचा असा व्यवहार होत नाही, अशा प्रकाराने सांगितलं. आता ह्याच ओळीवर हे टीकाकार सांगतात, निदेलेनी भातारे 37 क्रमांकाची ओळी. निदेलेनी भातारे जिये विये चराचरे जियेचा विसंबला नुरे. विसवला असं पाठे, विसंबला असं इथे, पण त्याचा विसावा असाच अर्थ केलेला आहे. म्हणून जियेचा विसंबला नुरे आमुळेपणही, हे पाठभेद आहे. या दोन्हींचा अर्थ एकच. आमुळेपण म्हणजे नवरेपण किंवा पतित्व असा अर्थ आहे. आणि आंबुला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्यात आंबुला जोडी आंबुली खाय वगैरे असा आंबुला शब्दाचा अर्थ आहे पती. आता हे सांगतात की मागची ओवी होती शेवटची, की म्हणून भासता ही जगभान स्वरूपासे विकारहीन पुढे ऐशेची खुण दावी तसे. म्हणतात की जगभान भासता ही, ज्यावेळेला आपल्याला ह्या संपूर्ण जगताचं भान किंवा प्रतीती होते त्यावेळेला सुद्धा स्वरूप विकारहीन असे. आपलं जे स्वरूप आहे ते तर विकारहीनच आहे. म्हणजे षड्भाव विकार जे आहेत त्यांनी ते विवर्जित आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असते जायते परिणमते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती अशा वर्धते, कोणत्याच प्रकारचा व्यापार होत नाही. म्हणून सांगतात की स्वरूप विकारहीन असे. आणि पुढे ऐशीची खुण दावी तसे, म्हणजे पुढं सुद्धा हीच खूण सांगणारे, हीच खूण सांगणारे म्हणजे हाच संकेत आहे. खून शब्दाचा अर्थ दोन आहे, एक संकेत किंवा चिन्ह असा या अर्थाने हा खून शब्द आलेला आहे. आणि काही ठिकाणी खून शब्द जो आहे तो त्याचं संज्ञा किंवा त्याचं नाम या अर्थाने खून शब्द योजलेला आहे. तर यामध्ये सांगतात ही त्याची खूण आहे म्हणजे हाच त्याचा संकेत आहे. म्हणजे आम्ही ह्या संपूर्ण ग्रंथामध्ये केव्हाही प्रसंग आला तर त्या ठिकाणी जी द्वैतातली येणारी प्रतीती, त्या प्रतीती सांगत असताना आमचं अधिष्ठान जे आहे ते असंग निर्विकार आणि प्रकृती आणि प्रकृती कार्याने अस्पर्शित अचुंबित असंच राहणार, हा या ग्रंथाचं धोरण आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की पुढं सुद्धा आम्ही अशीच खूण दाखवतो, असं या ओवीकडं पाहायचं. त्याच्यामध्ये सांगतात प्रकृती जे ज्ञानरूप जियेचा भरतार म्हणजे वास्तव्य जे आरोप परिचराचराचा आरोप स्वभावेची. चांगलं बघा माऊली बोला, कृष्ण महाराज काही वाटलं तर लगेच याच्यामध्ये बोला. प्रकृती जे ज्ञानरूप, प्रकृती तत्वता काय ज्ञानरूपच प्रकृती आहे. त्यांनी मागच सांगितलं की प्रकृती शब्दाने चित घ्यायचं आणि पुरुष शब्दाने सद घ्यायचं. मग प्रकृती ही ज्ञानरूपच आहे. जियेचा भरतार म्हणजे वास्तव्य जे आरोप, आणि तिचा जो भरतार म्हणजे त्याचं जे वास्तविकता आहे ती वास्तविकता तिचं म्हणजे अधिष्ठानाची जी वास्तविकता आहे ती तर आरूप आहे. त्याला तर नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया असं तिचं वास्तव्य आहे. किंवा जियेचा भरतार म्हणजे वास्तव्य, जिचा भरतार म्हणजे जिचं राहण्याचं ठिकाण म्हणजे जिचं अधिष्ठान ते जे आहे ते मात्र अरूप अशा स्वरूपाचं आहे. परिचराचराचा आरोप स्वभावेचे, परंतु या ठिकाणी त्याच्या ठिकाणी चराचराचा जो आरोप झाला, कोणत्या चराचराचा आरोप कुठं झाला? ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ह्या चराचराच्या कर्तृत्वाचा केलेला जो अध्यारोप आहे तो का आहे? तो स्वभावेची. तो याचा असा अर्थ करावा, स्वभावेची चराचर आहे असा जो आरोप झाला, कारण त्याची स्वची भू सत्तायाम, त्याची स्वतःची सत्ता आहे म्हणून चराचर आहे असा आरोप त्याच्या ठिकाणी झाला. स्वचा भावाचा आरोप त्या चराचराच्या ठिकाणी जणू काही आहे ईव रूपाने त्याच्या ठिकाणी झाला. पण मुळात अधिष्ठानात ईव रूपाने नसता तर प्रकृतीच्या कार्याच्या ठिकाणी ईव रूपाने सुद्धा होऊ शकला नसता, कारण निरधिष्ठान भ्रम कधी होत नाही. अहो हे जग जे काही जे भासतची भासले पाही काजे स्वरूप निदेशी कही भंगाची नाही. अहो हे जग जे काही, जग म्हणून तुम्हाला जे काही भासत आहे तिथं जग जे काही भासत आहे ते भासतचे भासले पाहिजे. त्या ठिकाणी ते जग जे तुम्हाला भासलं ना ते सुद्धा दुसरं काही नाही. जो भासमान म्हणजे चिद्रूप असणारं, बरोबर ना, चिद्रूप असणारं जे अधिष्ठानाचं जे चैतन्य आहे ज्ञान आहे ते ज्ञानच या ठिकाणी भासलेलं आहे. ते जर ज्ञानरूप नसतं तर या ठिकाणी भासलंसुद्धा नसतं, आणि त्याची सत्ता नसती तर याचं आहे पण हे सुद्धा भासलं
नसतं. म्हणून सांगतात की जे स्वरूप निदेशी काही भंगचे नाही, परंतु मूळ स्वरूपावर हे सर्व जे काही झालेला जो चराचराच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा झालेला जो व्यापार आहे, त्यामुळं ते अधिष्ठानाचं जे स्वरूप आहे ते भंगलेचे नाही. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भंग किंवा विकार कारण आणि कार्य, त्या कारणापासून कार्यरूपी झालेला विकार त्याच्या ठिकाणी कधी झालेलाच नाही. स्वरूप निदेशी काही, स्वरूपरूपी जी निद्रा आहे म्हणजे स्वरूपाने जाणीव नेणीव विवर्जित असं जी स्वरूपाचं राहणं, ते आता म्हणतात की स्वरूपाची निद्रा. स्वरूपात निद्रा नाही, स्वरूप हीच काय आहे, निद्रा आहे. तर कारण ती निद्रा का म्हटलं तर ते जाणीवेच्या जसं अतीत आहे तसं ते नेणिवेच्याही अतीत आहे, किंवा नेणिवेच्या जसं अतीत आहे तसं जाणीवेच्याही अतीत आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, निद्रा. स्वरूप निदेशी काही भंगची नाही, भासता नाही जगभानत. म्हणून त्याचा विचारच करायचा झाला तर स्वरूप ही निद्रा आहे. निद्रेचं आणि स्वरूपाचं साम्य आहे. निद्रेमध्ये आपल्याला सुखाची अनुभूती आहे, पण ती अज्ञानाने आवृत्त आहे, बरोबर की नाही. अज्ञान आणि स्वरूपामध्ये काय आहे, सुखरूपता आहे, पण सुखरूपतेचं स्वतंत्र सुखरूपतेचं भान नाही, किंवा सुखरूपतेचा भोगाचं ज्ञान नाही. म्हणून साचची पुढती वेरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. म्हणून त्यांनी ज्या अवस्थाचं वर्णन केलं ना, जागृत स्वप्न सुषुप्ती, ही अवस्था आहे खरी सुषुप्ती. कोणती अवस्था आहे, सुषुप्ती. आणि जागृतीचं घ्यायचं असलं तर त्याला जागृती म्हणायचं, आणि स्वप्नाचं घ्यायचं असलं तर स्वप्न म्हणायचं. म्हणजे ही अत्युच्च कोटीची स्वरूपस्थिती किंवा स्वानुभूती त्याला म्हणता येतं. निदे परवते निधने, जागृती गिळोनी जागणी असं म्हणतात. म्हणून भासता नाही जगभान, काय भासतची भासले पाही, का स्वरूप निदेशी काही भंगची नाही. आपल्या स्वरूपरूपी निद्रेला कधी कोणत्याही प्रकाराने भंग झालेला नाही. भासता नाही जगभान, ज्ञानाशी नाही ज्ञानपण, हे प्रकृतीचे अंगी खूण भरताराची. आता बघा, चांगलं बघा, भासता नाही जगभान, हे सगळं जगभान भासलं तरी हे जगाचं भान नाही. मग जगाचं भान नाही तर हे काय, भानच आहे मूळ म्हणतात. पण ते म्हणतात ज्ञानाशी नाही ज्ञानपण, पण ते जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्यालाही ज्ञानत्व नाही. हे प्रकृतीचे अंगी खूण भरताराची. आता इथं पहा, हे काय आहे, ही प्रकृतीची काय आहे, खूण आहे. ही प्रकृतीची खूण आहे म्हणजे प्रकृतीला काय म्हटलेलं आहे, चित्त म्हटलेलं आहे. प्रकृतीला काय म्हटलं आहे, ही खरी चित्वाची खूण आहे. का भासताना जर भासलं तर जगभान नाही, आणि त्या ज्ञानाला ज्ञानत्वही प्राप्त झालं नाही, असं ते प्रकृतीचे अंगी खूण, बरोबर. हे जे ते स्वरूपभूत ज्ञानाला उर्वरित ठेवणारी कोणतं ज्ञान आहे, हे प्रकृतीचंच ज्ञान आहे, बरोबर ना. प्रकृतीचं ज्ञान आहे म्हणजे सत्तेला सोडून नसणारं स्वरूपभूत ज्ञान, हेच खरं आपण त्या ठिकाणी पाहतो. जगालाही जगभान नाही आणि ज्ञानालाही ज्ञानत्व नाही, स्वरूपभूत ज्ञानच त्या ठिकाणी आहे. ठीक आहे ना, स्वरूपभूत ज्ञानच आहे. आणि हे प्रकृतीचे अंगी खूण, हीच त्या प्रकृतीच्या अंगाचा असणारी खूण आहे. म्हणजे हीच त्या प्रकृतीची संज्ञा आहे. प्रकृतीची संज्ञा काय आहे, इथं संज्ञा अर्थ घ्यायचा. प्रकृतीची संज्ञा काय आहे, भरताराची, बरोबर ना. ही तिची खूण आहे. हे सगळं कोणी केलं, प्रकृतीनं. पण ती प्रकृती गेली कुठं, भरताराच्या ठिकाणी गेली. भरताराचं असणारं जे सच्चिदानंद रूपत्व आहे, तीच त्या प्रकृतीची खूण आहे. म्हणजे प्रकृतीची खूण काय आहे, खरी जेव्हा प्रकृती, बरोबर, कार्यकारी होते तेव्हा ती आपल्या अधिष्ठानालाच उरवत ठेवते. आपल्या पतीला, म्हणजे पतीचंच अस्तित्व म्हणजे केवळ सत्तारूपत्व ठेवते, आणि त्यावेळेला ती त्याच्यामध्ये त्याच्या सह असते, म्हणजे त्याला सोडून नसते, म्हणजे तद्रूपाने असते, आहे की नाही. म्हणून ती त्याला म्हणतात, ही ती प्रकृतीची खूण भरताराची. म्हणजे ती अधिष्ठान स्वरूपानेच राहते, दुसरं काही नाही. म्हणजे जरी आपण चराचर विश्व पाहायला गेलं तर काय राहिलं, केवळ अधिष्ठानच हाताला आलं. पण हा सगळा महिमा कोणाचा आहे, प्रकृतीचा आहे. हा महिमा कोणाचा आहे, सगळा प्रकृतीचा महिना आहे. जेचा विसावला नुरे आंबोळे पणही,
तिची विश्रांती झाली का त्या ठिकाणी आंबोळेपण म्हणजे त्याचं पतित्वसुद्धा उरू देत नाही, स्वतःचं अस्तित्व नाही, तत्सापेक्ष आलेल्या पुरुषाचं अस्तित्व नाही आणि केवळ अस्तित्वाला ती उर्वरित ठेवते. आणि ते अस्तित्व ज्ञानावाचून नसतं, पण त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व नसतं. आणि मग असं जिथं सच्चित एकत्र आलं त्याच्यामध्ये आनंद अनुस्यूत असतो, कारण तो त्या सत आणि चितचं म्हणजे सत आणि चित यांच्या वाच्यार्थाचं अधिष्ठान असतो. बरोबर ना, अधिष्ठान असतो आणि ते तिन्ही ऐक्यभावाने एकत्रच असतात. सच्चित आणि आनंद हे एकमेकाला परस्पराला कधीही वियोग त्यांचा कधीही होत नाही. म्हणून भरतार निदयला असोनी करी चराचराची उभावणी आता पाहि स्थिरावणी तरी भरतारपणाची कैसे. म्हणून भरतार निदयला असोनी म्हणजे ज्या वेळेला आपला पती तो पती आपल्या झोपलेला असतो, झोपलेला असतो म्हणजे तो आपल्या स्वमहिमेमध्ये असतो, स्वमहिमनी प्रतिष्ठित असं त्याचं स्वरूप असतं. त्यावेळेला करी चराचराची उभारणी त्याच वेळेला काय करते, तो आपल्या महिमेमध्ये असतो. महिमेमध्ये असतो म्हणजे सामान्य स्वरूपामध्ये स्थित असतो. त्यावेळेला चराचराची उभावणी करी, त्यावेळेला ती ही चराचर विश्वाची उत्पत्ती करते. आणि आता पाहि स्थिरावणी आणि ती काय होते, स्थिर होऊन पाहते. ती प्रकृती जेव्हा अंतर्मुख होऊन, बरोबर ना, आपल्या आधी जसा ब्रह्मदेवाने आपली उत्पत्ती काय आहे कुठून झाली, जसा त्या भगवान विष्णूच्या नाभिकमलामध्ये शोध केला, तसा या ठिकाणी ती प्रकृती पाहि स्थिरावणी ती स्थिर होऊन पाहते. ती स्थिर होऊन पाहते तेव्हा काय होते, मिठाचा खडा समुद्राचा तळ घ्यायला गेला तर तो जसा समुद्र रूप होऊन गेला, तशी प्रकृती जेव्हा स्थिर होऊन पाहते, त्या अस्थिर असणाऱ्या प्रकृतीचं खरं अधिष्ठान स्थिर आहे आणि त्या अधिष्ठानामध्ये ती त्या ठिकाणी काय करते, समर्पित होते. म्हणून म्हणतात आता पाहि स्थिरावणी. मग त्या भरतारपणाची कैसे, तेव्हा त्याचं ही जेव्हा स्थिर होते म्हणजे अधिष्ठानात लीन होते, तेव्हा ती लीन होताना त्याचं भरतारपण म्हणजे त्याचं पतित्व ते पण हिरावून घेते. आणि त्या ठिकाणी भरतारपणाची कैसे आक्षेपार्थाने विचार, तुम्ही सांगा बरं तिथं कसं बरं भरतारपण राहील. अहो तिथं प्रकृती असती तर त्याला भरता म्हणता येत होतं, तोपर्यंत त्याला पुरुष म्हणता येत होतं. आता त्याला पुरुष कुठं म्हणता येतं, कैचे भरतारपण तुम्हीच सांगा बरं. अर्थात नाहीच राहत. अहो विसावा म्हणजे अनुभवाची खुण तरी आपले वास्तव्य आपण तेथे आता आमुळेपण कोठून उरे. आता म्हणतात अहो विसावा घेतला प्रकृतीनं. विसावा म्हणजे काय, विसावा हा आमचा पारिभाषिक शब्द आहे की नाही. त्याचा अर्थ काय, अनुभवाची खुण. त्यालाच अनुभव अशी खुण म्हणजे संज्ञा आहे. विसावा म्हणजे अनुभव. आणि अनुभव कसा आहे तर ज्ञातृज्ञानांतराभावात आज्ञेयो न तू असत्य असं त्याचं स्वरूप आहे. काय सुरुवात काय त्याची, स्वयमेव अनुभूतित्वात ही अनुभवाची खूण आहे का, स्वयमेव अनुभूतित्वात विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात आज्ञेय न तू असत्य असं त्याचं जे स्वरूप आहे त्याला म्हणतात. आता विसावा म्हणजे अनुभवाची खूण तरी आपले वास्तव्य आपण, तिथं आपलं वास्तव्य कोण आहे, तो जो पदार्थ आहे तो कसा आहे, तो स्वतः जो आहे अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान स्वतःसिद्ध आहे. त्या अधिष्ठानाला दुसरा कोणतं नाही. त्यांनी पाठीमागं सांगितलं, जर त्याला कोणी आश्रय आहे किंवा त्याला आधार आहे असं जर तुम्ही म्हणत गेले तर काय होईल, आत्माश्रयादी सगळे दोष येतील. म्हणून ते आपले वास्तव्य आपण, तिथं तो तर आपलं वास्तव्य म्हणजे आपलं निवासस्थान, त्याचं निवासस्थान तोच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्याचं निवासस्थान तो आहे म्हणजे त्याला कोणी निवास नाही. बरोबर ना, त्याला कोणी निवास नाही म्हणजे त्याला कोणी आश्रय नाही. म्हणजे तो आश्रय भावाने राहणारा नाही, तो स्वतःसिद्ध आहे. आणि जो स्वतःसिद्ध पदार्थ आहे तो काय पण आहे, स्वयंप्रकाश पण आहे. आणि जो स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आहे म्हणजे सत्ता आणि चित्त हे ज्याचे अविभाज्य अंग आहेत तो आनंदघन आहे. म्हणून ते सांगतात आपले वास्तव्य आपण, तो आपणच आपल्यात वास्तव्य करतो. त्या वास्तव्यामध्ये प्रकृती म्हणून दुसरी कुठं राहतच नाही. तेथे आता आमुळेपण कुठून उरे, तर त्याच्या ठिकाणी हे पतित्व आता कुठून उर. मागं जसं म्हणलं ना भरतारपणाची कैसे, तसंच म्हणता आमुळेपण कुठून उरे. याच्या ठिकाणी पतित्व हा भाव कुठून येईल, अर्थात येणं शक्यच नाही. पण शून्य नाही आणि द्वैत नाही अशा प्रकारचं. पुरुषत्वे बोलावी सत्ता ते ज्ञानरूपाची नित्यता आता आमुळेपणाचे पाहता वेगळे कैचे. आता म्हणे त्याला तुम्ही म्हणा का पुरुषत्वे बोलावी सत्ता, तुमची परिभाषा काय सांगते, सत्ता म्हणजे पुरुष,
बरोबर ना? सत्ता म्हणजे पुरुष. मग आता पुरुषत्वे, त्या पुरुषत्वाने त्याची सत्ता आहे असं जर तुम्ही म्हटले, पुरुषत्वाने सत्ता आहे असं तुम्ही म्हटले, तर ते ज्ञानरूपाची नित्यता, त्याची सत्ता म्हणलं का सत्तेवरून काय झालं, त्याचं असणारं जे नित्य ज्ञानरूपत्व ते स्वीकारलं. म्हणजे त्याला जर पुरुषत्व द्यायला गेलं का प्रकृतित्व आलंच. प्रकृतित्वाला घेतल्याशिवाय त्याचं पुरुषत्व येत नाही. म्हणून आम्ही सांगतो की त्याच्या मूळ स्वरूपात पुरुष प्रकृती भाव हा द्वैतात्मक भाव काहीच नाही. एकम एवाद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. पुरुषत्वे बोलावी सत्ता, ते ज्ञानरूपाची नित्यता, ते पुरुषत्वाने त्याची सत्ता आहे असं म्हणायला गेल्याबरोबर गळ्यात काय पडते, ज्ञानरूपा नित्य असणारं त्याचं ज्ञान. अवेद्यत्वे सत्य अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, ते स्वयंप्रकाश चित त्या ठिकाणी आपल्याला मानावं लागतं. आता आमुळेपणाची पाहता वेगळे कायचे, आता त्याला जर ते सत आणि चित आहे, मग ते दोन आम्ही मानू प्रकृती आणि पुरुष. पण ज्या वेळेला आमुळेपणाची पाहता त्याला जर आंबळेपण पाहायचं असेल, म्हणजे त्याचा पतित्व जर पाहायचं असेल, तर त्या पत्नीहून त्याला वेगळं केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. पण वेगळे कायचे, अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याला त्या दोघांना स्वतंत्र सत्ता तुम्हाला सिद्ध कुठं करता आली? त्याच्या ठिकाणी तुम्हाला दोघांची सत्ता, ज्या वेळेला एक गेलं का दुसरं जातं, बरोबर ना? आणि एकाचं जेव्हा तुम्ही सत्ता मानता तेव्हा दुसऱ्याचं ज्ञान त्याच्याबरोबर मानावं लागतं. त्याचं ज्ञान मानलं का याची सत्ता मानावी लागते. सत्ता आणि ज्ञान कधीच वेगळे होत नाही. म्हणजे प्रकृती पुरुष दोघांना कधीच एकमेकाला सोडत नाहीत. म्हणून ते एक आहेत. एक आहेत म्हणजे ते अधिष्ठान स्वरूप आहेत. पण अधिष्ठानं वेगळं केलं तर त्यांना दोघांना स्वतंत्र सत्ता कोणत्याही प्रकारची सिद्धच होत नाही. त्यामुळे त्यांना वेगळेपण कायचे, त्यांना वेगळेपण तर सिद्ध होत नाही, बरोबर ना? एक म्हणावी तर एक म्हणावी, जेव्हा ती एक होतात तेव्हा त्या द्वैताचा त्या ठिकाणी नामोनिशान देखील राहत नाही. बरं, नामोनिशान राहत नाही, पण प्रतितिकाली तरी राहतात ना. प्रतितिकाली फक्त प्रतितिकालीच असतात. आणि ते एवढं प्रकृती पुरुषाचं कार्यरूपाने नटलेलं जगा एवढं द्वंद्व, तरीसुद्धा निधीचं तर तिसरा झोकला हो. त्यांच्यामध्ये नामरूपावाचून दुसरं काही नाही. आणि ते नामरूपाचा एवढा संसार होत असताना अधिष्ठान मात्र असंग निर्विकार उदासीन ज्योका त्यो अशा प्रकारचं दिसतं. त्यामुळे यांना स्वतंत्र मानण्याची सत्ता नाही. प्रकृती म्हटलं की प्रकृती, ज्ञान म्हटलं की सत्ता येते, आणि सत्ता म्हटलं की ज्ञान येतं. आणि हे दुसरं परमात्मा अधिष्ठानाचं सोडून दुसरं कोणाचंच नाही. मग यांची स्वतंत्र सत्ता पण नाही. आणि यांचं खरं जर पाहिलं तर यांचं स्वतंत्र अस्तित्वही नाही आणि भातित्वही नाही. आणि जिथं अस्तित्व भातित्व नाही, यांच्यामध्ये आनंदाचा शोध करण्याचं कारणच नाही. ही जेव्हा अधिष्ठानामध्ये एकरूप होतात तेव्हा त्या एकाची जाणीव गेली, प्रकृतीचे पुरुष राहिला असं होत नाही. पुरुष म्हटला का प्रकृती आली, आणि प्रकृती म्हटला काय पुरुष आलं. पण त्या दोघांचा खेळ चालला आहे. तो जेव्हा कधी कधी काय होतं की त्याच्या सामान्य ज्ञानात ती विकार पावते, बरोबर ना? आणि कधी कधी काय होतं, तिचं जर विशेष रूपाने तिला आपल्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर ती स्वतः काय करते, त्या अधिष्ठानात बुडी देते. पण अधिष्ठानात बुडी दिल्यावर त्याच्या पुरुषत्वालाही घालून त्याचं मूळचं जे स्वरूप आहे त्यालाच फक्त ती अवशिष्ट ठेवते. अशा प्रकारचा हा प्रकृती पुरुषाचा खेळ चाललेला आहे. चिद्विलास शब्दाचा जेव्हा आपण प्रयोग करतो ना, त्यावेळेला जेव्हा आपल्या अंतःकरणातून बघा, जेव्हा आपल्या चिद्विलास शब्दाचा प्रयोग करताना जेव्हा नामरूप, बरोबर का, नामरूप आणि नामरूपाचं कारण असणारी माया यांचं पुसटचा संस्कारसुद्धा अंतःकरणातून पुसून जातो, त्यावेळेला चिद्रूप आपलं चिद्विलास या शब्दाचा प्रयोग आहे. चिद्विलास शब्द हा या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येणाऱ्या विषयाच्या ठिकाणी सत्यत्व किंवा त्याला अज्ञात सत्ता अशा प्रकारचा प्रयोग करून जर कोणी चिद्विलास म्हणत असेल तर त्या ठिकाणी त्याला त्याच्या पदरात काही पडणार नाही. पडलाच तर काय होईल, त्याला आघात होईल. म्हणून परवाच आम्ही चिंतन केलं होतं, ह्या अमृतानुभवाचं चिंतन साधक करत असला तर त्याला जर करत असला तर त्यांनी काय करावं, जितका जोर लावता येईल तेवढा जोर लावा. त्याच्यामध्ये आपली जेवढी ऊर्जा, आपली जी काही कार्यक्षमता असेल आपल्या बुद्धीची, हे विषय समजून घेताना, आकलन करताना किंवा त्याला अनुभूतीत आणताना, तर त्यांनी जो उपाय करावा तो करावा. त्यांनी सांगितलं की हे पहिल्यांदा सांगून ठेवलं बरं का त्यांनी, की खरा अमृतानुभवामध्ये चिंतन काय होतं, चिंतन असं होतं की प्रतिबंधच नाही, प्रतिबंध निवृत्तीचं कोणतंही साधन करण्याची गरज नाही. शिवकल्याण स्वामी सांगतात,
प्रतिबंध, आपण जसं म्हणतो बंधाकाले बंधाभावा, तसं ते म्हणतात की पहिल्यांदा ह्या अमृतानुभवाच्या विषय जो परमात्मा त्याच्या प्राप्तीसाठी प्रतिबंध आहे असं समजणं हाच प्रतिबंध आहे. हे जरी सत्य असलं तरी ही स्वसंवेद्य गोष्ट आहे. जर आपल्याला असंभावना किंवा विपरीत भावनादी प्रतिबंध असतील आणि त्याचं जर आपण म्हटलं का प्रतिबंधच नाही तर आपला आत्मघात केल्याचं आपल्या हानी होईल. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हे पण सांगितलं, अमृतानुभवाचं चिंतन करत असताना जर कोणाला प्रतिबंध वाटला तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी प्रयत्न करणं हे फार आवश्यक आहे असं सांगितलं. याचा अर्थ साधक दशेतही अमृतानुभवाचं चिंतन करता येतं. पण स्वामी महाराज म्हणायचे किती करा, काही करा, पण मरू नका, मरू नका. याचा अर्थ तुम्हाला ज्याही साधनावर तुम्हाला श्रवणामध्ये, मननामध्ये, निधिध्यासनामध्ये जो प्रतिबंध असेल त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी तुम्ही काही करा, पण मरू नका म्हणे. आणि काय पुन्हा जर तुम्हाला सिद्ध वस्तूचा तुम्ही त्या सिद्ध वस्तूबद्दल तुम्ही संशय विपर्य रहित झाला असाल तर बरोबर ना, तर तुम्हाला आता काही करा, मरू नका हे साधकाला सांगितलं. याला सांगितलं काहीही करा पण शास्त्राज्ञेचं उल्लंघन करू नका, तर त्याला या ठिकाणी अमृतानुभव फलित होईल. परवा केलं होतं ना, काही करा पण शास्त्राज्ञेचं उल्लंघन करू नका, कारण ह्या ग्रंथाच्या कर्त्यांनीच सांगून ठेवलेले आहे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती. म्हणजे याचा अर्थ जे काही परंपरा आहे, व्यवहार हेतू भट्ट नया, हा काही अमृतानुभवाला हाही सिद्धांत जसाच्या तसाच आहे. असा असला तर साधकालाही काही पळेल आणि सिद्ध पुरुष असला तर त्याची एक हानी होईल. प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके, तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. आणि सांगणारे कोणी जे ह्या ग्रंथाचे कर्ते आहेत त्यांनीच ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून ही एक गोष्ट महत्त्वाची. नाही तर त्यामुळं चिद्विलास हा शब्दाचा प्रयोग कोण करू शकतो? चिद्विलास शब्दाचा प्रयोग करणारा म्हणजे ज्याला बुद्धिग्राह्य, ज्याला ह्या ग्रंथाचा अर्थ चांगल्या प्रकारे कळला तो करू शकत नाही. ह्या ग्रंथाचा अर्थाची अर्थरूपता ज्याला प्राप्त झाली तो ह्या चिद्विलास शब्दाचा प्रयोग करू शकतो. आणि केवळ वाचेने तो मुक्त होईल, तत्वता मुक्त होणार नाही. आणि वाचेने केलेलं या ठिकाणी त्यांनी सांगितलं ना, षडंगादी विद्या, मग षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या, कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती, गुरोरंग्री पद्मे मनश्चेन्न लग्न, ततः किम ततः किम ततः किम, अशी त्याच्या ठिकाणची प्रवृत्ती होईल. स्वामी महाराज म्हणायचे तरी पण तुम्ही म्हणता की हा अधिकाराचा विषय आहे आणि तुम्ही तर कोणालाही सांगता. नाथ महाराजांनी ह्या विषयाचं चिंतन केलेलं आहे. तर स्वामी महाराज म्हणायचे की लोक ऐकून न ऐकला अमृतानुभव तर कुठं जातील? नरकात जातील. मग ऐकून नरकात जाऊ द्या ना, आहे की नाही? ही तर महापुरुषांची ह्या प्रकारची भूमिका असते. गेले तर कुठं जातील? ऐकून नरकात गेलेले चांगले ना. ऐकून नरकात जेव्हा जातील तेव्हा नरकावरून ते जात असताना दुसऱ्यांना त्यांची हवा लागली तरीसुद्धा त्यांचं कल्याण होईल. त्यांना वाटतं की तुम्ही थांबा, आहे की नाही? अशा प्रकारचं. म्हणून हे चिंतन करावं. पण हे चिंतन काय बोला काय हा तसे आले ना याच्यामध्ये जे हा राम बरोबर. वा वा, हा असं मला वाटलं का तुम्ही विषयांतर करून राहिले वाटतात. तेव्हा मी म्हणलं वा, जशी माऊली जशी आज्ञा पाळतात तसं आपण पाळली पाहिजे, आहे का नाही? आता हा मग तर आणखी चांगली गोष्ट आहे. वा वा. आता आपण याच्यात धूळ नाही, कोणाचं पाय नाही, काही नाही, ऐकत याच्यात काही नाही. आता आपुलेपण नाही ते सांगतात. हीच होई ना, आता आपुलेपण नाही ती चितकळेची करणी पाही, परी आयशे नव्हे जे काही सांडावे आणि मांडावे. आता आपुलेपण नाही, त्याच्या ठिकाणी आपलेपण तरी आहे का? अहम अशा प्रकारची जाणीव त्या ठिकाणी नाही. आणि ते चितकळेची करणी पाही, आणि ती कोणाची करणी? मग ह्या चितकलेची करणी. मुक्ताबाई ज्ञानदीप्ती काळा, आहे की नाही? ही चितकळे
म्हणजे स्वच्या ठिकाणी स्वत्व नाही, पण हे स्वत्व आलं कुठून? हे चित्कळेची करणी पाहिजे, बरोबर ना. चित्काला हे सगळं करते, बरोबर ना. प्रकृती हे सर्व चित्काला म्हणजे तीच ना, मुक्ताख्या ब्रह्म चित्काला तीच सगळे करते. परंतु परी आयशे नव्हे जे काही सांडावे आणि मांडावे. मग तुम्ही म्हणाल की या ठिकाणी आम्ही असा सुंदर प्रकारचा अध्यारोप केला, कोणता? जे निजैलेनी भातारे आणि जे वे चरा चरे, जेचा विसावला नुरे वेगळेपणही, बरोबर ना. जेचा विसावला नुरे वेगळेपणही अपवाद झाला, आणि निदिलेनी भातारे जे वे चराचरे काय झाला? अध्यारोप झाला, आहे की नाही. मग आणि त्याचं स्पष्टीकरण झालं का? आपले आपणे पण नाही, परंतु त्या ठिकाणी जर ते आपले पण वाटलं तर ते चित्कलेची करणी पाहिजे, ते सर्व चित्कलेचं करणं आहे, कृती आहे. असं जर तुम्ही म्हणाल तर परी आयशे नव्हे. परंतु एक लक्षात घ्या, जे आमचा ग्रंथाचा तात्पर्यभूत अर्थ आहे त्याच्यामध्ये आम्हाला अध्यारोप सांगायचा नाही, आम्हाला अपवाद करायचा असं नाही. आम्हाला अध्यारोपही सांगायचा नाही आणि काय करायचा नाही, अपवादही करायचा नाही. इकडं पहा म्हणतात. कसं पहा म्हणतात? आयशे नव्हे जे काही सांडावे का आणि मांडावे. खरं ह्या स्वरूपाच्या ठिकाणी सांडी नाही आणि मांडी नाही, ग्रहणही नाही आणि त्यागही नाही. अध्यारोप अपवादः स्वस्वरूपे विकल्पो नास्ति. नर्मदा काठावर एक संन्यासी होते आमचे, ते कालिदास महाराजाकडे अजून असतील, जवळजवळ 75 विकल्प लिहिलेले त्याच्यामध्ये. आणि ते एकटे नर्मदा काठी कोणते तरी गुहेत ते बसत असायचे, आणि त्या गुहेमध्ये बसून त्यांचं फक्त सारखं एकच चिंतन, आणि ते जसं आपण जप करतो, कोणी ध्यान करतं, त्यांचं हे सारखं एवढंच चिंतन चालायचं. स्वस्वरूपे विशेष्य विशेषण भावा विकल्प नास्ति, स्वस्वरूपे व्याप्य व्यापकता विकल्प नास्ति, स्वस्वरूपे सत्यमिथ्या विकल्प नास्ति, स्वरूपे अध्यारोप अपवाद विकल्प नास्ति. असे 75 त्यांनी एक वही लिहिली होती, आणि ते स्वामींनी आणलं होतं. ते कालिदास महाराज आमच्याकडे नाही, पण त्याच्यामध्ये ते म्हणे काय नाही करायचं, फक्त एवढंच म्हटलं तर ते म्हणायचे की सगळा अमृतानुभव याच्यामध्ये. खरं त्याच्यामध्ये दुसरं काय नाही. आपण किती अध्यारोप अपवाद, आणि अध्यारोप अपवादापासून आपण बघा, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. अध्यारोप आणि अपवादातून निष्प्रपंच तत्व सांगितलं जातं, हेच वेदांताचं उद्दिष्ट आहे. पण नेमकं काय होतं की आपल्याला शास्त्रचिंतन करताना आपण सारखा अध्यारोप अपवाद पण निष्प्रपंच तत्वाला विसरूनच जातो, की जे निष्प्रपंच तत्व सांगितलं ते सुद्धा सोहून भिन्न नाही. ते चाललेली काय आहे? आत्मस्तुती आहे की नाही. पण आत्मस्तुती आहे नाही, आत्म्याचा आणि त्याचा संबंधच लागत नाही. आणि अशाच बऱ्याच वेळेला आपण जे काही शास्त्रचिंतन करतो, आणि त्या शास्त्रचिंतनापासून आपला शब्दाभिमान किंवा शब्दाचा अभिनिवेश किंवा शब्दाचा अर्थ शोधण्यामध्ये आपली बरीच शक्ती खर्च होते, अर्थरूपतेकडे जात नाही. निष्प्रपंच हे तत्व सांगत असताना अर्थरूपतेकडं प्राधान्य. म्हणून इथं काय करतात माऊली या ठिकाणी अध्यारोप अपवादाची भाषा करतात, पण करत असताना मनुष्याला सारख्या अधिष्ठानाची नजर देतात. थोडक्यात माऊली जेव्हा बोलतात तेव्हा अधिष्ठानाकडून बोलतात, आणि त्या अधिष्ठानाचं आपल्याला आणखी पुन्हा वारंवार अभ्यासांगाने हे टीकाकार सांगतात. महाराज पुढे आहे ना. आता 38 क्रमांकाची ओवी कोणती? एक ओवी राहिली. हा ओवी संकतू पुढे ओवियाचा हेतू, पुढे ओवियेचा हेतू, ते च झाले, पुढे ओवियेचं हेतू असं झाले. ओवियेचा हेतू पाहिजे असं दिसतं तिथं, बरोबर ना. पुढे ओवियेचा हेतू, ओवियेचं असं तर काही लागत नाही तिथं, बरं ना. पुढे ओवियेचा हेतू न करावा अनर्थू न विचारिता पै. हा ओवी संकेतो, हा या ओवीचा काय आहे? संकेत आहे. आणि पुढे ओवीचा हेतू, हा जो ओवीचा संकेत आहे हाच पुढच्या ओवीचं काय आहे? हेतू होणार आहे, बरोबर ना. ह्या ओवी पुढच्या ओवीला हेतू म्हणजे कारण रूपाने याचं निरूपण येईल. न करावा अनर्थ न विचारिता पै. परंतु आम्ही हे सांगत असताना तुम्ही ह्या अर्थाचा अनर्थ पण करू नये ज्या वेळेला, कारण न विचारिता पै,
तर तुम्ही विचार केला नाही तर या ठिकाणी आमचा सांगण्याचं जे उद्दिष्ट आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका. असं झालं ना अर्थ की आम्ही जे म्हणतो नवनाथ महाराज लक्ष नाही का, तर या ठिकाणी अर्थाचा अनर्थ करू नका असं सांगतात ना. न करावा अनर्थ न विचारिता पाहिजे, न विचारता अनर्थ करू नये. म्हणजे याचा अर्थ विचार प्रवण होऊन तुम्ही आम्ही जे विधान करतो त्या विधानाचा विचार कराल, नाहीतर अर्थाचा काय होईल, अनर्थ होईल. अशा प्रकारे सांगतात. म्हणजे आपल्याला सावधानता सांगतात. कारण आम्ही म्हणून गेलो तुम्हाला पुढची ओवी काय हे, आणि ही ओवी खरोखरच क्लिष्ट पण आहे थोडी जर लावायला गेलं तर. बघा आता सांगतात जव कांतू लपो बैसे तव नेनिजे जिच्या दोषे, जिये दोघे आरिशे जिया दोघा. याचा अन्वयाप्रमाणे अर्थ जव कांतू लपो बैसे तव जिच्या दोषे किंवा म्हणजे उद्देशे नेनिजे, जिये दोघे जिया दोघा आरिशे असं सांगतात. जव कांतू लपो बैसे, ज्या वेळेला तो कांत म्हणजे पती किंवा पुरुष तो लपतो, लपो बैसे म्हणजे तो लपून बसतो. जव कांतू म्हणजे पती म्हणजे पुरुष हा त्या लपो बैसे प्रकृतीपासून लपून बसतो. तव नेनिजे जिच्या दोषे, त्यावेळेला तो जिच्या दोषे म्हणजे जिच्या उद्देशे नेनिजे, त्यावेळेला तो तिच्याकडून विशेष रूपाने जाणला जात नाही. आणि जिये दोघे जिया दोघा आरसे, म्हणून ही दोघं जी आहेत ही दोघंही एकमेकांना आरसा आहेत असं सांगितलं. आता इथं सांगतात कांतू लपोबैसे, म्हणजे लपोबैसे म्हणजे तो ज्या वेळेला आपलं स्वरूप जे आहे ते तिरोधान करून राहतो, बरोबर ना. तिरोधान करून राहतो म्हणजे तो विशेष रूपाने प्रकट होत नाही, म्हणजे तो आपल्या सामान्य स्वरूपात सत्सामान्य स्वरूपात राहतो. त्यावेळेला ज्याच्या उद्देशेने निजे, तर त्यावेळेला जिच्या उद्देश म्हणजे जिच्यासाठी म्हणजे जिला तो नेनिजे त्या तो जाणला जात नाही. म्हणजे सामान्य रूपात असतो तेव्हा तो विशेष रूपाने जाणला जात नाही. जिच्या उद्देशे म्हणजे ही प्रकृती आहे. कारण काय आहे की ज्या वेळेला जाणण्याचा व्यवहार होईल त्यावेळेला प्रकृतीचा व्यवहार होईल, आणि प्रकृतीचा व्यवहार झाला की त्यावेळेला तो पुरुष काय होईल, प्रगट रूपाने तिच्या प्रकृती सापेक्ष व्यवहारात आल्यामुळं पुरुषत्व भावाने प्रगट होईल. पण तो जेव्हा लपून बसतो म्हणजे तो ज्या वेळेला प्रकृती विवर्जित, बरोबर ना, आणि तत्सापेक्ष आलेल्या पुरुषत्व विवर्जित आपल्या सामान्य स्वरूपात राहतो, त्यावेळेला नेनिजे, त्यावेळेला तो अन्याला कोणाला विषय होत नाही, कारण अन्य नाहीच आहे. आणि तो स्वलाही विषय होत नाही, कारण ज्याचं स्वरूप आहे ते स्वतःचं स्वरूप स्वतःला विषय होत नसतं. हेच त्याचं सामान्य रूपाने लपणं आहे ना त्या कांताचं म्हणजे त्या पतीचं. आणि त्यामुळे ज्या उद्देशाने नेनिजे, तिच्या उद्देशाने म्हणजे तिच्यासाठी म्हणजे तिच्या स्वरूपासाठी म्हणजे तिच्या स्वरूपाने ती जाणली जात नाही, बरोबर, जाणली जात नाही. मग जिये दोघे जिया दोघा आरसे, जे दोघं ज्या दोघांना काय आहेत आरसे. चांगलं बघा हां, दोघे मूळ ओळीचा अर्थ अशा प्रकारे, कारण टीकाकार जे आहेत ते टीकाकार आणखी काही भरपूर सांगणार आहेत. पण इथं जे दोघांना आरसे, दोघांना आरसे म्हणजे काय, जर पुरुषाला आपलं रूप पाहायचं झालं तर प्रकृतीशिवाय त्याला आपलं रूप नाही, आणि प्रकृतीला आपली सत्ता सिद्ध करायची झाली तर पुरुषाशिवाय नाही. अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे. यामध्ये पुरुषाला प्रकृतीची गरज आहे आणि प्रकृतीला पुरुषाची गरज आहे आपल्या स्वरूपाच्या दर्शनासाठी, असं न सांगता की ज्या ठिकाणी पुरुष लपवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पुरुष जो आहे पुरुष अधिष्ठान स्वरूपाने राहणं हे सांगायचं आहे. आणि हा जो यांचा होणारा जो व्यवहार आहे हा व्यवहार कोणता, दोघं एकमेकांना आरसे होतात, हा जो व्यवहार आहे हा संपूर्ण व्यवहार उपाधिकृत आहे, आणि तो उपाधी दोन्हींच्याही ठिकाणी असणाऱ्या कल्पित आहेत, बरोबर ना. ह्या उपाधीची केलेली एकाच चैतन्याच्या ठिकाणी केलेली उपाधीची कल्पना आहे. उपाधी जर कल्पित आहे तर उपाधिकृत भेदसुद्धा कल्पित आहे. म्हणजे वास्तव अभेद आहे आणि कल्पित भेद आहे. कल्पित भेदाच्या निवृत्तीद्वारा वास्तव अभेद स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची किंवा वास्तव अभेदाचं ज्ञान करून घ्यायचं. पण ह्या वास्तव अभेदाचं ज्ञानसुद्धा कोणी करून दिले माहिती आहे का, प्रकृतीनंच करून दिले. ज्यावेळेला तो लपाला बैसे, ज्यावेळेला प्रकृती आणि पुरुष ही विवर्जित असं त्याचं केवळ विशुद्ध असं जे स्वरूप आहे ते खरं त्या कांताचं काय आहे, लपणं आहे असं सांगायचं. ठीक आहे ना.
कारण जर पुरुषाचं ज्ञान करून घेतलं तुम्ही विशेष रूपाने, बरं विशेष रूपाने ज्ञान करून घेतलं, ते कोणाचा आश्रय घेतला? प्रकृतीच्या सत्वात संजायते ज्ञानम, प्रकृतीचाच आश्रय घेतला की नाही तुम्ही? आणि त्या पुरुषाच्या ज्ञानाला प्रकृतीशिवाय झाले का? बरं प्रकृतीला सत्ता कोणाची आली? पुरुषाची आली. इतकंच नाही, त्याच्या ज्ञानाचं जे स्फुरण ते प्रकृतीने दिलं ते त्याच्याच अधिष्ठानाचं ज्ञान घेतलं, ऐके नाही, आणि त्याच्या ठिकाणी तो व्यवहार केला. म्हणून सत्ता स्फुरण दोघांचंही कोणाचं आहे? अधिष्ठानाचंच आहे. स्वतंत्र सत्ता स्फूर्ती त्यांना मुळात नाहीच. अशा प्रकारचं आहे. आपलं एक चिंतन मग झालं, हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक म्हणजे कोणी म्हणावं? चिद्विलास किंवा स्वाभाविक हे कोणी म्हणावं? ज्याच्या ठिकाणी प्रकृती आणि प्रकृती कार्य यांच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होऊन अधिष्ठानाचं आत्मत्वाने दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, आणि त्यानंतर त्या ज्ञान समकालात त्या त्याला ज्याला आपण म्हणतो ना ते तर नावेक आहेत. अपरोक्षानुभूतीमध्ये त्यांनी लिहिलं, विवेक वैराग्याच्या व्याख्या केल्या. गेल्या वेळेस आपण पाहिलं ना, विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे काय तर त्याच्या ठिकाणी विचार पृथक्करणे. प्रकृती आणि पुरुष असे दोन पदार्थ विवेचन करायला मुळी नाहीतच, अधिष्ठानात मुळातच नाहीत. हा खरा विवेक आहे. वैराग्य निर्माण होण्याला दुसरा पदार्थ नाही, तर वैराग्य करायचं कशाचं, आहे की नाही? असा जो विवेक आहे. आणि तो पुरुष म्हणतो का, तुम्ही जर कोणी त्याला विचारलं का हे दिसतं ते काय आहे, तर तो म्हणतो हे सगळं चैतन्य आहे. तो चैतन्य म्हणू शकतो. नाही पण आम्हाला दुसरं दिसतं हो, तर त्यावेळेला तो मायाविलास म्हणत नाही. तो काय म्हणतो? हे सगळं चैतन्यच आहे. पण विलास हे दुसरं दिसतं, तर विलास शब्द म्हणायचाच झाला तर तो काय म्हणतो? हा मायाविलास नाही म्हणत, जडवाद नाही स्वीकारित. तो काय म्हणतो? हा चैतन्याचा विलास आहे. याचा अर्थ चैतन्याचा विलास म्हणत असताना चितीत चैत्य झालंच नाही या बोधामध्ये, बरोबर ना? चितीत चैत्य झालंच नाही, तर या ठिकाणी सांगत असताना नेय पदार्थ आहेत असं सांगायचं का त्याला? मग जर नेय पदार्थ नाही तर भोग्य पदार्थ आहेत असं सांगायचं आहे का? भोग्य पदार्थ नाही तर ते कर्तृत्वाला विषय होणारे पदार्थ आहे का? म्हणजे चांगलं लक्षात घ्या, ज्याची कर्तृत्व भोक्तृत्व ही जाणीव नेयत्वासहित निमालेली आहे, असाच पुरुष म्हणू शकतो हे सगळं स्वाभाविक आहे. नाहीतर मग तर हे नास्तिक लोकसुद्धा म्हणतात, स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथोदर्शिना. हे सगळं जे आहे हे सगळं काय आहे? स्वाभाविक आहे की नाही? याच्यामध्ये नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो स्वरूप पृथ्वीचे काय, हे तो सृष्टीचे कौतुक जाण बाळा. अशा प्रकारचे जडवादाचा अंगीकरणारे लोकसुद्धा म्हणतात हे स्वाभाविक आहे. ज्याला ईश्वराची मान्यता नाही, वेदाची मान्यता नाही, तो स्वभाव या ठिकाणी नाही, तो स्वभाव या ठिकाणी नाही. वल्लभाचार्यांचा जो ब्रह्माचं अफुटत्व अव्याकृत ब्रह्मस्वरूप अव्याकृत राहतं, अविकारी राहतं, आणि त्याचाच परिणाम जग होतं, असा अविकारी त्याला काय म्हणतो? अव्याकृत परिणामात सांगणारं वल्लभाचार्यांचा सिद्धांत म्हणजे हा चिद्विलास नाही, बरोबर ना? इतकंच नाही तर बारकाईनं पहा की या ठिकाणी जो चिद्विलास येतो, चांगलं पहा, हा जो चिद्विलास येतो हा केवळ या ठिकाणी असा नाही का हा चित्तचा विवर्त आहे, एवढंही सांगण्यात तात्पर्य नाही. हा विलास शब्द जो माऊलीने म्हणजे माऊलींच्या ह्या ग्रंथकारांनी योजला, तो चित्तचा विवर्त किंवा तुम्ही ज्याला विलास म्हणता त्याला आम्ही विवर्त म्हणतो. काय विवर्तक काय विलास को विवर्तक आहे असं तुम्ही जे म्हणता, तेवढाच त्याचा अर्थ नाही या ठिकाणी. त्याचा अर्थ आहे की हा पुरुष जे चित्त आणि सत यांचं ऐक्य झाल्यानंतर जे अखंड आनंदानुभूती घेतो, त्या आनंदानुभूतीचा हा वाचक आहे. तो ज्ञेय करून नाही, पदार्थाला ध्येय करून नाही, पदार्थाला भोग्य करून नाही, आणि ते पदार्थाला कर्तृत्वाचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश धारण न करता जो काही त्या महापुरुषाची जी स्वरूप स्थिती अभंग राहत असताना घडणारा जो व्यवहार, त्या व्यवहाराला चिद्विलास म्हणतात. आणि ही सुद्धा दृष्टी कोणती आहे? ही सुद्धा अन्याच्या दृष्टी नाही, त्याची स्वसंवेद्य दृष्टी. आणि ही स्वसंवेद्य दृष्टी म्हणजे स्वतःची स्वतःला विषय होणारी नसून स्वतःलाही असंवेद्य अविषय अशा प्रकारची स्थिती. आणि या भूमिकेतून जर आपण अमृतानुभवाकडे पाहिलं तर आपल्या काही पदरात पडेल, आणि आपल्याला काही त्याच्यामध्ये ज्याला म्हणायचं म्हणून विशेष आनंदानुभूती. विशेष आनंदानुभूती काय? खरी सामान्य आनंदानुभूती हीच विशेष आनंदानुभूती आहे की नाही? कारण नसेल तर तुम्ही करून पहा, आहे की नाही?
विशेष तर कल्पित आहे, पण जर कोणाला लोकांना काय आनंद हा अभिव्यक्त झाल्याशिवाय बरं वाटत नाही. पण अभिव्यक्त आनंद मायेचा आहे, मायावादी पण विसरून जातो. बरोबर ना? आणि अभिव्यक्त आनंद हा चितच्या मूळ स्वरूपावर विरजन घालणार आहे. हे मनुष्य चिद्विलासी पण विसरून जातो. बरोबर आहे की नाही? असा विसरून जातो. म्हणून खरं चित राहतं बाजूलाच, अर्थरूपतारात हे बाजूलाच. अशा रीतीनं माऊलींनी ही आपली अनुभूती जी आहे ती श्रीगुरूंच्या पुढं अभिव्यक्त केलेली आहे की नाही? ही शब्दात आल्यामुळं आपल्याला अभिव्यक्तीचंच वेड लागतं. आपल्याला अभिव्यक्तीकडं अभिव्यक्तीकडं नाही, अव्यक्त, अनभिव्यक्त, अविषय, अवाच्य अशा स्वरूपाकडं जाण्यासाठी हे आहे. म्हणून आपल्याला याच्यामध्ये जास्त काही नाही. आपला ओढा कुठं असला पाहिजे, शब्दज्ञानाकडं नाही, अर्थज्ञानाकडं नाही, तो अर्थरूपतेकडं असला तर अमृतानुभव फलित होईल, आहे की नाही? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, कवरदा हरी विठ्ठल, कवरदा हरी विठ्ठल, कवरदा हरी विठ्ठल.